नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. आता दशमस्कंधाची सुरुवात होतीये. भागवताचं फळ म्हणजेच दशमस्कंध आहे. दशमस्कंधात शुकदेवांच्या वाणीतून जणू आनंद ओसंडत आहे, कारण ही शुकदेवांच्या इष्टदेवतेची कथा आहे. श्रीमद भागवत हा 7 दिवसात मुक्ती देणारा ग्रंथ आहे. परीक्षित राजाच्या मनाला सांसारिक विषय वासनांच्यापासून विनासायास दूर करून श्रीकृष्णाशी एकरूप करून त्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी हा 10वा स्कंध रचलेला आहे. दशमस्कंध तर भगवंतांचं हृदय आहे. यात श्रीकृष्णांची ती लीला आहे की जिनं अनेकांना प्रेम वेड केलेलं आहे. शुकदेवांना परीक्षित राजा म्हणतात, आपण तसा तर सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, पण कृष्ण कथेचा त्याग आपण करू शकला नाहीत. तुम्ही तर वडिलांना सांगून टाकलं की तुम्ही माझे पिता नाहीत आणि तुम्ही त्यांचे पुत्र नाहीत. तुम्ही पित्याचा तर त्याग केला आहे, पण कृष्ण कथेचा त्याग केलेला नाही. तुमच्यासाठी सुद्धा कृष्णकथा आनंददायिनी आहे. शुकदेव तर महायोगी आहेत. ध्यानाच्या आत्यंतिकतेमुळं शुकदेवांना वस्त्रांचंही भान राहिलेलं नाही, इतके ते कृष्णकथेत वेडे झालेले आहेत. महाप्रभू श्री वल्लभाचार्य, श्री रामानुजाचार्य म्हणतात, या कृष्णकथांनी आम्हाला इतकं वेड केलेलं आहे की आमची इच्छा नसतानासुद्धा आम्ही कृष्णाचं गुलाम झालो आहोत. या कृष्णकथा सर्वांनाच आनंद देतात, कारण या कथांमध्ये सर्व रसांचा सुंदर समन्वय आहे. कृष्णकथा लहान मुलांना जेवढा आनंद देतात तेवढाच आनंद संन्यासांनाही देतात, कारण कृष्ण मुलांच्यामध्ये मुलांसारखे, युवकांमध्ये युवकांसारखे, योग्यांमध्ये योगीसारखे, ज्ञानवंतांमध्ये ज्ञानीप्रमाणे आणि संन्यासांमध्ये संन्यासासारखे वागतात आणि भासतातही. मनुष्याचं मन कोणत्या न कोणत्या रसात रमलेलं असतं. या कथांमध्ये, श्रीकृष्ण कथांमध्ये हास्यरस, विभत्सरस, शृंगाररस, करुणरस, भयरस, वीररस इत्यादी सर्वच रस ओतप्रत भरलेले आहेत, कारण श्रीकृष्ण स्वतःच रसरूप आहेत. कोणत्याही रसात रुची असो, कृष्णकथा सगळ्यांनाच आवडते. या कृष्णकथेचं हेच वैशिष्ट्य आहे. काना सर्वांनाच 10वा रस कोणता आहे तर प्रेमरस. कान्हा सगळ्यांना प्रेमरस देतो. सर्वश्रेष्ठ असा प्रेमरस कृष्णकथांमध्ये ओसंडून भरलेला आहे. ज्यानं या प्रेमरसाचा आस्वाद घेतलेला आहे त्यांच्यासाठी इतर सर्व रस निरसच होतात. कृष्णप्रेम म्हणजे साखर आहे आणि उसाचा मधुर रस आहे. मग तो टाकून कडुलिंबाचा म्हणजे सांसारिक रस का बरं प्यावा? त्यानं राधाकृष्णाशिवाय इतर काय आणि काय बोलावं, कशासाठी बोलावं? जगातील सगळेच रस कटुतेनं भरलेले आहेत. शृंगार रस प्रारंभी तर फार गोड लागतो, पण अखेरीस त्याचा परिणाम मात्र कडूच ठरतो, कडूच वाटतो. इतर कोणत्याही रसात गोडी नाही, फक्त एक प्रेमरसच मधुरच आहे. कृष्ण प्रेमात वेडे होऊन जाण्यातच मनुष्य जीवनाची विशेषता आणि सार्थकता आहे. सनातन गोस्वामी एका राजाचे मुख्य प्रधान होते. त्यांनी दशमस्कंदमधल्या कथा ऐकल्या आणि त्यांना वैराग्य प्राप्त झालं. ही कथा राजांनाही तसंच योग्यांनाही आकर्षित करतं, कारण त्याचं कारण एकमेव म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण चित्ताची शांतीच काय, पण मूळ चित्तच चोरतात. त्यांचं रूपही मोठं अद्भुत आहे. त्यामुळं एकदा का आपल्या हृदयात श्रीकृष्णाचं रूप, श्रीकृष्णाबद्दलचं प्रेम, श्रीकृष्णाबद्दलचं आकर्षण यांनी प्रवेश केला, हृदयात स्थान मिळवलं की तिथून निघण्याचं नावसुद्धा ते घेत नाहीत. योगी जोपर्यंत डोळे मिटून समाधीस्थ राहतात तोपर्यंत योग्यांचं मन स्थिर राहतं, परंतु समाधी अवस्थेतून जागृत झाल्यावर त्यांचं मन चंचल होऊन
विषयवासनामध्ये हरवून जातं. विश्वामित्रांनी 60,000 वर्ष डोळे मिटून तप केलं, पण डोळे उघडताच ते मेनकेच्या मायेत अडकले. अहो, उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी देखील जी समाधी लागेल तीच खरी समाधी. मनाला प्रेमानं समजावून उमजावून वश करणं चांगलं असतं. मनावर बलात्कारानं बंधनं घातली तर ती बंधनं अचानक औचितपणे सुटतात आणि अनर्थ घडतो. गोपींना उद्धव उपदेश करण्यासाठी गोकुळात गेला. त्यांनी गोपींना ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा उपदेश केला, परंतु त्याच्या लक्षात आलं की गोपी ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेत होत्या. गोपी संसारी असूनसुद्धा योगिनी आहेत. आपण खूप प्रयत्न करूनसुद्धा संसार विसरू शकत नाही, पण गोपी मात्र प्रयत्न करूनसुद्धा संसार आठवू शकत नाहीत. अशा या गोपी प्रेमलक्षणा भक्तीच्या आचार्या आहेत. श्रीकृष्ण महाग्रहस्थ आहेत, तसेच महासन्यासीही आहेत. घरात राहून संसार करत असतानासुद्धा संन्यासी जीवन कसं जगावं हे श्रीकृष्णाने आपल्याला दाखवलेलं आहे. 16,108 पत्नी असूनसुद्धा ते त्यांच्यामध्ये आसक्त नाहीत. अर्जुन आणि दुर्योधन यांना ते समान दृष्टीनंच पाहतात आणि दोघांनाही ते मदत करतात. त्यांच्या डोळ्यासमोर यदुवंशाचा नाश झाला, द्वारकेचा नाश झाला, तरीही त्यांची मनस्थिती, त्यांची मनःशांती अविचल राहिली. म्हणूनच श्रीकृष्ण चरित्र ही योग्यांची संहिता आहे. कृष्णकथा मनाचा थकवा दूर करते. कृष्णकथा मनाची आतुरता वाढवते. वारंवार ऐकूनसुद्धा कृष्णकथांनी तृप्तीच मिळत नाही. कृष्णप्रेमात हृदय लीन होईल, हृदय ओथंबून जाईल, डोळे प्रेमाश्रूंनी भिजतील, तेव्हाच ब्रह्मसाक्षात्कार होईल. गोपी कृष्णाला शोधायला गेल्या, तर त्या गोपीचं मी पण शिल्लक राहिलं नाही. ती कृष्णाशी एकरूपच होऊन गेली. श्रीकृष्णांच्या समोर मी माझं शिल्लकच राहू शकत नाही. ईश्वरात मनाचा विलय करणं म्हणजे मनाचा निराश आहे. श्रीकृष्णांना आपल्या हृदयात ठेवाल किंवा कृष्णाच्या हृदयात वस्ती कराल तर मनाचा निरस होईल, आणि मनाचा निरस झाला म्हणजेच मुक्ती आहे. परीक्षित राजा विचारतो, महाराज, मला कृष्णकथा ऐकायची इच्छा आहे, मला सविस्तर सांगा. श्रीकृष्णांची बाललीला आणि इतर सर्व लीला मला सांगा. आपल्या चरणी मी पुन्हा पुन्हा प्रणाम करून विनंती करत आहे, प्रार्थना करत आहे. तेव्हा राजाची परीक्षा घेण्याकरता शुकमुनी म्हणतात, राजा, कित्येक दिवसांच्यापासनं काही खाल्लेलं नाही आहेस तू, तेव्हा तू थोडंसं जलपान करून घे, थोडंसं खाऊन घे, मग आपण कथा ऐकूया. परीक्षित राजा म्हणतो, काही दिवसापूर्वी मी भूक आणि तहानेनं व्याकुळ होत असे. तहानेच्या व्याकुळतेमुळे मी ऋषींचा अपमानसुद्धा केलेला होता. परंतु तुमच्या तोंडून कथा ऐकल्यानंतर मला तहान लागली नाही आहे, भूक त्रास देत नाही आहे. तुम्ही मला केवळ कृष्ण कथाच ऐकवा. शुकदेव मुनी म्हणतात, कृष्ण कथेविषयी तुझं प्रेम पाहून मला अतिशय आनंद झाला राजन. तुझ्यामुळं मलासुद्धा कृष्ण कथारूपी गंगेचं अमृतपान करण्याचा लाभ मिळाला. जेव्हापासनं कृष्ण कथारूपी गंगा पृथ्वीवर प्रकट झाली तेव्हापासनं भगीरथी गंगेचं महत्त्वच कमी झालं आहे. भागीरथी गंगेत स्नान केल्यानं शारीरिक मलिनता दूर होते, परंतु मानसिक मलिनता तर कृष्णकथाच दूर करू शकतात. कृष्णकथा तर जेथे इच्छा कराल तिथं प्रकट होऊ शकते, परंतु भागीरथी गंगा मात्र इतर कुठंही प्रकट होऊ शकत नाहीत. शुकदेव परीक्षिताचे आभार मानतात, कारण त्यांच्यामुळंच त्यांना कृष्ण स्मरण झालं आणि दर्शनाचा लाभ मिळाला. महात्मे लोक म्हणतात, 9व्या स्कंधापर्यंतची कथा तर शुकदेवानीच सांगितलेली आहे.
पण दशमस्कंध प्रारंभ करताना शुकमुनींना त्यांच्या इष्टदेवतेचं स्मरण झालं आणि त्यांची समाधीच लागली. तेव्हा सर्व ऋषींनी मुनींनी वेदघोष केला, वेदपठण केलं आणि त्यांना भानावर आणलं. तेव्हा शुकदेवांनी विनंती केली की हे राधेराणी, हे राधाकृष्णा, तुम्हीच माझ्या हृदयात विराजमान होऊन तुम्हीच हा दशमस्कंध कथा सांगावी, कथन करावी. त्यामुळं भागवताचे रहस्य असलेला दशमस्कंध स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनीच सांगितलेला आहे. कथाश्रवणात अशीच तन्मयता असली पाहिजे. कृष्णकथा आपल्याला संसार विनासायास विसरायला लावते, मग जगाचं विस्मरण करायला लावते. कृष्णकथेमुळं आपलं देहभान हरपतं. कृष्णकथेत लीन झालेलं मन जग विसरतं, तन विसरतं, भान विसरतं. सांसारिक विषयांचा विसर पडल्यावर खरा आनंद मिळतो. सांसारिक बंधन सुटल्यावरच ब्रह्मसंबंध जुळतो. कृष्णकथा श्रवणाने ज्ञान, वैराग्य आणि प्रेम वाढतं आणि संसार मोह नष्ट होतो, मन निराश होतं. मन ज्यांचं मरतं, मन ज्यांचं निराश होतं त्यालाच मुक्ती मिळते आणि त्यासाठीच मन संसारातनं काढा आणि कृष्णलीलेत, कृष्णचरित्रात गुंतवा. शुकमुनी सांगतात मुक्ती मनालाच मिळते, आत्म्याला नाही. कारण आत्मा तर नित्यमुक्तच आहे आणि निर्लेप आहे. परीक्षिताला केवळ 7 दिवसात मुक्ती मिळून द्यायची आहे. जर त्याचं मन श्रीकृष्णांच्या शिवाय अन्यत्र कुठंही केंद्रित झालं नाही तरच त्याला मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. सृष्टी चालवणारे भगवान मानव स्वरूपात गोकुळात कशासाठी आले हो? भगवान मनुष्य जीवन समजावून सांगण्यासाठीच येतात. आपल्या जीवनाचा आधार 5 शास्त्र आहेत: मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशासनशास्त्र आणि तत्त्वज्ञान. भगवान श्रीकृष्ण ही 5ही शास्त्रे उत्तमपणे समजावून सांगतात आणि प्रकाशित करतात. इतकंच नाही तर त्यांनी या शास्त्रांमधून जे सिद्धांत मांडलेले आहेत ते अद्यापही अबाधित, अखंडित आहेत. त्या कार्याला ईश्वरी किंवा अवतारी कार्य म्हणतात. श्रीकृष्णाने केवळ हिंदूंनाच मार्गदर्शन केलेलं नाही तर समस्त मानव वंशाला मार्गदर्शन केलेलं आहे. कुरुक्षेत्रावर त्यांनी गीताशास्त्र सांगितलं तर जीवनाच्या अखेरच्या क्षणी त्यांनी भागवत धर्म समजावून सांगण्यासाठी उद्धव गीता सांगितलेली आहे. मानवाचा विकास, मानवाचा उद्धार, मानवाचे जीवन, मानवाचा भाव, मानवाचे भगवंताकडे जाण्याचा आणि भेटण्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णांचा अवतार आहे. पण आपण केवळ श्रीकृष्ण जन्म साजरा करतो, पण त्याचे विचार मात्र समजून घेतले पाहिजेत, उचलले पाहिजेत. हे विचार दुसऱ्यांना ते समजावून सांगितले पाहिजेत. आपण नुसतं कृष्णं वंदे जगद्गुरू म्हणतो, आपण कृष्णाला समजूनच घेत नाही, समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. दशमस्कंधामध्ये भावविभोर स्थिती आहे. भगवंताजवळ काही बोललं पाहिजे. सुरुवातीला वाटत होतं की भगवंतांच्याजवळ जाणंच कठीण आहे, अशक्य आहे, अयोग्य आहे. पण आपण आता 4 दिवस भागवत कथा श्रवण केल्यावर असं वाटू लागतं की भगवंतांच्याकडे जाणे शक्य आहे. मग आपण श्रीकृष्णांच्याकडं जाऊ शकतो. 10व्या स्कंधात पूर्णावतार श्रीकृष्णांचं चरित्र अशा रीतीने सांगण्यात आलं आहे की ते कुणालाही मोहित करेल. या पवित्र भूमीवर मानवदेह धारण करून दुष्टजनांना शिक्षा करून धर्मसंस्थापना श्रीकृष्णाने केली. सामान्य माणसांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकृष्णाने सुखदुःखाचा स्वीकार केला. राज्याच्या लालसेनं आणि वैभवाच्या इच्छेनं श्रीकृष्णाने कुणालाही मारलं नाही. कंसाला मारून हाती आलेलं राज्य त्याने अत्यंत सहजपणे उग्रसेनांना दिलं. म्हणूनच श्रीकृष्णांचे अनासक्त जीवन पाहून तत्त्वचिंतक आणि
व्यवहारी सामान्य लोकांचे आक्षेप उडून जातात, नाहीसे होतात. कृष्णचरित्र अत्यंत गूढ आहे, मनोहर आहे, अद्भुत आहे. कृष्णाच्या मागं हजारो वर्षांपासून वेडे झालेले लोक काही मूर्ख नाही आहेत. तर कृष्णचरित्र न समजणारे लोक मात्र नक्की मूर्ख असावेत. म्हणूनच व्यासमुनी म्हणतात, अहम वेद्मी शुको वेत्ती संजयो वेत्ती वानवा भक्त्या भागवतम शास्त्रम न च बुद्ध्या न च टीकया. व्यासमुनी म्हणतात, अहम वेद्मी, भागवताचे रहस्य मीच समजतो. हे अगदी खरं आहे, कारण कोणत्याही दृष्टीनं काय लिहिलं आहे ते लिहिणाऱ्याला समजणारच ना. त्यानंतर शुकदेवांना भागवत समजलेलं आहे असं व्यासमुनी म्हणतात. संजय समजू शकला आहे की नाही याबद्दल जरा शंकाच आहे. भागवत रूपी मंदिरात जायचं असेल तर भक्त्या भागवतम शास्त्रम, भक्तीने भक्तियुक्त अंतःकरणानेच भक्तिरूपी मंदिरात जावं लागेल. नच बुद्ध्या नच टीका, हे चालवण्याच्या किंवा टीका विवेचन करण्याच्या दृष्टीनं भागवत रूपी मंदिरात प्रवेश कराल तर नाही चालणार. गंध लावून पूजा करून काही पदार्थ खायचे सोडले आपण त्याला भक्त समजतो. असा भक्त, अशी भक्ती इथं अपेक्षित नाही. केवळ भावामुळं भक्ती निर्माण झाली आहे तोच भागवत समजू शकतो. भगवान सर्वांची आठवण ठेवतो, सर्वांना सांभाळतो, अशा दृष्टीने जो कृती भक्तीही करतो असाच भक्त भागवताचं महत्त्व समजू शकतो. या भागवत महालात, भागवत मंदिरात जाताना मी आणि माझं सोडून आत प्रवेश केला पाहिजे. एखाद्या महालात सुतार, गवंडी, लोहार असे खूप लोक जातात. प्रत्येकजण आपल्या दृष्टीनंच महालाकडे पाहतो. तिथं वापरलेलं लाकूड बघून सुतार म्हणतो, सर्व बर्मात टिकूड आहे. लोहार तिथलं सगळं बघतो आणि म्हणतो, सगळ्या लोखंडी वस्तू अगदी टाटा स्टीलच्याच आहेत. गवंडी म्हणतो, बांधकाम एकदम ACC सिमेंटमध्ये करून भरपूर पाणी मारलेलं आहे. तसंच भागवत रूपी महालामध्ये मंदिरात जाणारे लोक आपापल्या बुद्धी, व्यवसाय, स्वार्थानुसार त्या महालाकडे पाहतो, त्या मंदिराकडे पाहतो. पण भागवत रूपी मंदिरात भरलेली भक्ती केवळ भगवंतांचा भक्तच समजू शकतो. शुकदेव, श्री वल्लभाचार्य, श्री रामानुजाचार्य, श्री चैतन्य महाप्रभू यांच्यासारख्या विद्वानांना भागवतात जे सापडलं ते दुसऱ्या कोणाला कसं सापडणार? रामकथा अथांग सागराप्रमाणे आहे. रामकथा अमृत कथा आहे. पण यामध्येच गुरफटून चालणार नाही. यातच गुरफटलेले राहाल तर कान्हा केव्हा येईल? म्हणूनच नवम स्कंदमध्ये समाप्तीला संक्षिप्त कृष्णलीला सांगितलेली आहे. दशमस्कंधाच्या प्रथम अध्यायात अवताराची सिद्धता दाखवलेली आहे. अवतार का झाला? पृथ्वी दुःखी झाली आहे. घरोघरी दुःखच दुःख आहे. सामान्य लोकांना जगणं अवघड झालं आहे. तेव्हा पृथ्वी भगवंतांच्याकडे धावत धावत गेली आणि म्हणते, हे भगवंता, या सर्व पाप्यांचा भार सहन करण्यासाठी का मला तू निर्माण केलं आहेस? माझी निर्मिती यासाठी झाली आहे का? तेव्हा भगवंत तिला आश्वासन देतात की घाबरू नकोस, मी येतोय. ब्रह्मदेवानं भगवंत म्हणले, मी थोड्या काळानंतर वसुदेव देवकीच्या घरी प्रकट होईन. आपण सेवेसाठी सर्व देव, देवी, ऋषी, मुनी, यक्ष, किन्नर, विद्याधर इत्यादींना गोकुळात कोणता ना कोणता अवतार घ्या आणि तेथे राहायला सांगा. तिथं तुम्हाला माझा सहवास लाभेल, सेवा करण्याची तिथं संधी मिळेल. हे ऐकून पृथ्वी आनंदी झाली आणि चिंतामुक्त झाली. इकडं मथुरेत विवाहासाठी वसुदेव आले. वसुदेव देवकीचा अत्यंत वैभवात विवाह झाला. तेव्हा बहिणीचे लग्न झाले. म्हणून कंस अत्यंत उत्साही, आनंदी झालेला होता. आपल्या बहिणीचं जितकं कल्याण होईल तितकं कल्याण कंसाला करायचं आहे म्हणून तो आनंदानं वसुदेव देवकीचा रथ स्वतः चालवत त्यांना पोचवायला जातो. तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे कंसा, देवकीचं 8वं संतान तुझा वध करणार आहे.
ही आकाशवाणी ऐकताच कंसाची बुद्धीच फिरली. अत्यंत भगिनी प्रेमी असलेला कंस अत्यंत भगिनी द्वेषी झाला. संशय निर्माण झाल्यावर माणूस किती क्रूर बनू शकतो याचा चित्रण आहे. कंस तलवार घेऊन बहिणीला मारायला सिद्ध होतो. भागवतात दाखवलं आहे की कंसाची बुद्धी जन्मजात दुष्ट नव्हती, तो पराक्रमी आहे. पण भविष्यवाणी ऐकून मोठमोठे लोकही बिथरून जातात, संशयी होतात आणि मानसिकदृष्ट्या मरतात. आजसुद्धा जन्मणारं बाळ आपल्यासाठी वाईट आहे, घातक आहे हे समजल्यावर असं कोणी भविष्य सांगितल्यानंतर बाळाला नदीमध्ये कचराकुंडीमध्ये सोडून देणारे आईबाप आहेतच की. देवकीला तलवारीनं मारायला आलेल्या कंसाला वसुदेव थांबवतो, समजावतो. अरे ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यू येणारच आहे, म्हणून महात्मा लोक मृत्यू टाळण्याचा नाही तर मृत्यू मंगलमय करण्याचा प्रयत्न करतात. मृत्यू कुणाला टाळता येत नाही. तेव्हा देवकी तर तुझी शत्रू नाही आहे, देवकीचा 8वा पुत्र तुझा शत्रू आहे ना. कंस म्हणतो, हो देवकी माझी शत्रू नाही आहे. ठीक आहे ना, मग मी देवकीला होणारी सगळी अपत्य तुझ्या स्वाधीन करत जाईन, मग तुला कसली चिंता. कंसानं विचार केला हेच योग्य आहे, त्यामुळं मला स्त्री हत्येचं पापही लागणार नाही. बरं, मी देवकीची हत्या करणार नाही. वसुदेव शुद्ध सत्वगुणांचे स्वरूप आहे. विशुद्ध चित्तच वसुदेव आहेत आणि देवकी म्हणजे निष्काम बुद्धी आहे. या दोघांचं मिलन झाल्यावरच भगवंतांचा जन्म होतो. वसुदेव देवकी घरी जातात. त्यांना जेव्हा पहिला मुलगा होतो तेव्हा वसुदेव त्या बाळाला घेऊन कंसाकडं नेऊन देतो. कंस त्या बाळाला वसुदेवाकडं परत देतात, कारण त्यांचा वसुदेवांच्यावर पूर्ण विश्वास आहे की वसुदेव त्याचा 8वा पुत्र आपल्याला नक्की आणून देणार. हे बघून नारद मुनी विचार करतात, अरे असं कसं चालेल, अशामुळं सगळं काही बिघडून जाईल. कारण कंसाविषयी प्रजेमध्ये तीव्र असंतोष निर्माण करायचा होता, म्हणून नारद तिथं येऊन कंसाचा बुद्धिभेद करतात. कंसानं जर पापच केलं नाही तर तो लवकर मरणार नाही आणि पाप न करणाऱ्याला भगवंत मारत नाहीत. असं असताना काय करावं. नारद कंसाकडे येतात आणि कंसाला म्हणतात, कंसा तुला ठाऊक आहे, सर्व देवांनी ठरवलं आहे की तुझा आणि तुझ्या साम्राज्याचा नाश करायचा. त्यासाठी सर्व देव यादवांच्या रूपानं जन्म घेणार आहेत. कोण कसा येईल आणि तुला केव्हा मारेल तेही कळणार नाही. देव तीव्र बदला घेण्याची भावना ठेवून सज्ज झालेले आहेत. शिवाय 8वं बालक कोणतं हे कसं ओळखणार. जर 8व्या बालकापासून मोजायला सुरुवात केली तर पहिलं बालक 8वं ठरतं ना. कंस म्हणतो, मग मी सगळ्या बालकांची हत्या करू काय. नारद विचार करतात, मी याला संमती दिली तर मलासुद्धा ब्रह्महत्येचं पाप लागेल. दुसऱ्याला पापाची प्रेरणा देणारासुद्धा पापीच असतो. नारद म्हणतात, कंसा मी तुला सावध करायला आलो आहे, तुला योग्य वाटेल तेच तू करणार ना. नारायण नारायण करत नारद मुनी निघून गेले. नारदानी तर अग्नीत तूप ओतण्याचंच काम केलं. नारद काही भांडणं लावणारे नाही आहेत, पण कंसही काहीही ऐकून काहीही करणारा नाही. कोणती गोष्ट विचारपूर्वक तो करतो. योग्य गोष्ट वाटली तरच ती गोष्ट कंस करेल. नारदांचं म्हणणं कंसाला पटलं. कंसानं त्वरित देवकीच्या पहिल्या बाळाला परत आणलं आणि मारून टाकलं. कंसानं वसुदेव देवकीला कारागृहात बंदच करून टाकलं. पण वसुदेव देवकी विचार करतात, ही तर भगवंतांचीच कृपा आहे. आता नामस्मरणासाठी त्यांना भरपूर वेळ मिळाला. अतिशय दुःखाला सुद्धा भगवंतांची कृपा समजली पाहिजे. वसुदेव देवकी कारागृहात सुद्धा जागृत होते. आपला जीव मात्र संसाररूपी कारागृहात एकांतात जागृत राहण्याऐवजी झोपूनच राहतो. संसारात जो जागृत राहतो तोच भगवंतांना प्राप्त करू शकतो. जो भगवंतांच्यासाठी जागतो
त्यालाच भगवंत भेटतात. नारदांच्या सल्ल्यानुसार कंसानं यादवांचा खूप छळ करायला सुरुवात केली. त्यामुळे यादव कंसांच्या विरुद्ध होत गेले. जेव्हा कंस देवकीच्या एक एक मुलाला मारायला लागला तेव्हा तर प्रजेतच नाही तर त्याच्या सैनिकांच्यामध्ये, त्याच्या पहारेकऱ्यांच्यामध्ये कंसाविषयी अत्यंत द्वेष भावना वाढली. वसुदेवाला 8वा पुत्र होण्यापूर्वी तर पहारेकऱ्यांच्या मध्ये सुद्धा कंसाबद्दल तीव्र द्वेष निर्माण झालेला होता. भगवंतांच्या आगमनापूर्वी सर्व अनुकूलता निर्माण झालेली होती. योगमायेमुळं पहारेकरी चौकीदार झोपले असं वर्णन आहे. यात मुळी शंका नाही आहे. झोपणं आणि खाणं याचे वेगळे वेगळे अर्थ होतात. वसिष्ठ मुनी बाहेरून आले. आश्रमात आल्याबरोबर त्यांनी विचारलं, कोणी आलं होतं? मुलगा सांगतो, कपिला गो मडमडिता आला होता. आपली गाय ज्यानं खाल्ली तो आला होता. आता ह्या इथं खाल्ली याचा अर्थ दान दिली असा आहे. आपण म्हणतो त्या तलाठ्यानं 2000 रुपये खाल्ले. कोणी असं समजतो का की तलाठ्याने कागदी नोटा नाणी तोंडात घालून चवून चवून खाल्ली? असे शब्दांचे अर्थ भाषांतर करताना तारतम्य वापरून लक्षात घ्यावं लागतं. पहारेकरी चौकीदार झोपले असतील किंवा कंसाबद्दल निर्माण झालेल्या तीव्र द्वेषामुळं त्यांनी त्या वसुदेवाच्या कृतीकडं जाणून बुजून दुर्लक्षही केलेलं असेल. पुढं जेव्हा श्रीकृष्ण कंसाला सिंहासनावरून खेचून खाली आपटतात आणि मारतात त्यावेळी कंसाचा एकही अंगरक्षक, एकही पहारेकरी, एकही सैनिक पुढे येत नाहीत. अहो, कंस सम्राट आहे, तेव्हा त्याच्या संरक्षणार्थ कुणीतरी पुढे यायला हवा होतं का नाही? पण कंसाबद्दल लोकांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये इतका तीव्र द्वेष निर्माण झालेला होता म्हणूनच त्याला वाचवायला कोणीही पुढं आलं नाही. नारदाने कंसाचा बुद्धिभेद केल्यामुळं कंसाने यादवांच्यावर प्रजेवर खूप अत्याचार केल्यामुळं कंसाबद्दल सगळीकडं असंतोषच पसरलेला होता असंच भागवतात लिहिलेलं आहे. मायेचा आश्रय घेतल्याखेरीज भगवान प्रकट होऊ शकत नाहीत, अवतार घेऊ शकत नाहीत. शुद्ध ब्रह्माचा अवतार होऊ शकत नाही. मायेनं आवृत्त ब्रह्माचं दर्शन घेणाऱ्यास मुक्ती मिळत नाही. दुर्योधनानं द्वारकाधीशाचं दर्शन अनेक वेळा घेतलेलं होतं तरी त्याला मुक्ती नाही मिळाली, कारण त्यांनी मायेनं आवृत्त ब्रह्माचं दर्शन घेतलेलं आहे. कृष्ण जन्माच्या वेळी आपण सुद्धा तिथं किडा मुंगी होतो असं शक्य आहे की नाही? आपण त्यावेळी कृष्णाचं दर्शनही घेतलेलं होतं. आहे की नाही खरं? असणार की नाही खरं? पण आपला उद्धार नाही झाला. याचं हेच कारण आहे. जो निरावृत्त ब्रह्माचा साक्षात्कार करून घेतो त्यालाच मुक्ती मिळते. भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे योगमायेचे आगमन झालं. तिनं देवकीच्या 7व्या गर्भाची स्थापना रोहिणीच्या उदरात केली. रोहिणी गरोदर झाली. बलराम प्रकट झाले. भाद्रपद शुक्ल एकादशीला बलराम प्रकट झाले. बलदेव हा शब्दच ब्रह्माचं स्वरूप आहे. प्रथम ब्रह्म येतं आणि नंतर परब्रह्म येतं. बलरामांचे आगमन झाल्यावरच परब्रह्म गोकुळात येतं. बलरामानं जन्मल्याबरोबर डोळेच उघडले नाहीत. जोपर्यंत काना येणार नाही तोपर्यंत मी डोळे उघडणार नाही असंच तो विचार करतो. यशोदा म्हणते हा तर कुणाचं तरी ध्यानच करतोय. पौर्णिमा म्हणते या बालकामुळंच तुझ्या घरी बाळकृष्ण येतील. यशोदेनं सर्वांनाच प्रसन्न केलं. जी दुसऱ्याला यश देते ती यशोदा आणि जो सगळ्यांना आनंद देतो तो नंद. विचार, वाणी, वर्तन, सदाचार इत्यादींनी सर्वांना आनंद देतो. त्याच्याच घरी भगवंत येत असतात. जीव असा दुष्ट आहे की तो यश आपल्याकडे ठेवतो आणि अपयश मात्र दुसऱ्याच्या माथी मारतो. नंदबाबाने सर्वांना आनंद दिला म्हणूनच त्यांच्या घरी परमानंद येणार होते. सर्व गोपाळ शांडिल्य ऋषींच्याकडे येऊन म्हणाले, महाराज असं काही करा की नंदाच्या घरी पुत्रजन्म होईल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ दशमस्कंद. सगळे गोपाळ शांडिल्य ऋषींच्याकडे गेले आणि म्हणाले, महाराज, असं काहीतरी करा की नंदाच्या घरी पुत्रजन्म व्हावा. एकादशी हे महाव्रत आहे. शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे सर्व गोकुळवासी भाद्रपद शुक्ल एकादशीपासून निर्जली एकादशी व्रत करायला लागले. म्हणून भगवंत गोकुळात आले. गोकुळातील बालकांनीसुद्धा एकादशीचं व्रत केलं होतं. शुकमुनी म्हणतात, राजा, इकडं देवकीनं 8वा गर्भ धारण केला आणि कंसानं सेवकांना सावध केलं. माझा काळ येत आहे, सावध रहा. सेवक सांगतात, आम्ही तर सतत सावध राहून बाळाचा जन्म झाल्याबरोबर आपल्याला कळवू, काळजी करू नका. सगळे देवगण देवकी गर्भवासी नारायणांची प्रार्थना करतात. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. भागवतमधील ही सगळ्यात सुंदर भगवंतांची स्तुती आहे. प्रत्यक्ष महादेव ब्रह्मदेव ही स्तुती करत आहेत. हे प्रभू, आपण सत्य संकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचं श्रेष्ठ साधन आहे. पृथ्वीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना तीनही वेळी आपणच सत्य असता. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या 5 भासमान सत्यांचं आपण कारण असून आपण त्यात विराजमान असता. आपण या दृश्यमान जगाचे आधार आहात. आपणच मधुरवाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. भगवन, आपण केवळ सत्य स्वरूपच आहात. त्या सत्य स्वरूपाला आम्ही सर्वजण शरण आलेलो आहोत. देव देवकीची स्तुती करून म्हणतात की तुझ्या पोटी कोण जन्माला येत आहे हे कमीत कमी तुला माहीत तरी असावं, म्हणून हे तुला सांगितलं. आणि देव निघून जातात. देवकीला 9 मास पूर्ण व्हायला आले. पंचप्राण मन बुद्धींची शुद्धता झाल्यावर परमात्म्याच्या दर्शनाची आतुरता वाढत जाते. जीवाला ईश्वर दर्शनाखेरीज चैनच पडत नाही. म्हणून जीवाची खूप तडफड होते. जीव अत्यंत आतुर होतो, आर्त होतो. तेव्हाच भगवंत अवतार धारण करतात आणि तो परमशोभायमान आणि सर्व गुणसंपन्न क्षण जवळ आला. अकस्मात सर्वत्र लख प्रकाश दिसू लागला. चंद्र रोहिणी नक्षत्रात आला. दिशा स्वच्छ झाल्या. आकाश निरभ्र झालं. नदीचं पाणी स्वच्छ झालं. वनराजींच्या मध्ये भ्रमर आणि पक्षी गुणगुणू लागले. शीतल सुगंधित पवित्र वायू वाहायला लागला. महात्मा लोकांची मनस प्रसन्न झाली. स्वर्गात दुंदुभी बाजू लागल्या. मुनी आणि देवगण आनंदानं पुष्पवृष्टी करायला लागले आणि परम पवित्र क्षणाला श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्रीची घटका आली आणि कमलनयन चतुर्भुज भगवान नारायण बालकाचं रूप घेऊन देवकी समोर प्रकट झाले. भगवंताने शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं होतं. त्यांचं चतुर्भुज रूप हेच सांगतं की त्यांना शरण येणाऱ्याचे 4ही पुरुषार्थ सिद्ध होतील. जो भक्त अनन्य भावानं माझी आराधना करतो त्याचे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4ही पुरुषार्थ मी सिद्ध करतो आणि सर्व तऱ्हेनं त्याचं रक्षणही करीत असतो. संतती आणि संपत्तीचा सर्व नाश झालेला असूनसुद्धा देवकी आणि वसुदेव दीनतेनं ईश्वराची आराधना करीत आहेत. तेव्हा प्रभू सांगतात, पूर्वजन्मी मी प्रसन्न झाल्यावर तुम्ही माझ्याकडं मोक्ष न मागता तुझ्यासारखाच पुत्र दे असा वर मागितला होता. तेव्हा मी तथास्तु म्हणलो. पण माझ्या लक्षात आलं की माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. माझं वचन मी सत्य करू शकणार नाही. अशा वेळी मागितलेल्यापेक्षा 3 पट दिलं तर असत्याचा दोष लागत नाही. म्हणून मी 3 वेळा तुमचा पुत्र झालेलो आहे. मागील जन्मी तू सुतंपा आणि पुष्णी होता.
तेव्हा मी पुष्णिगर्भ म्हणून तुमच्या पोटी जन्म घेतला. त्यानंतर तुम्ही कश्यप आणि आदिती होता, तेव्हा मी वावन म्हणून तुमच्या पोटी जन्म घेतला होता. आता तू वसुदेव आणि देवकी आहात, तेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून तुमच्या पोटी आलेलो आहे. त्या वराची आठवण करून देण्यासाठी मी हे चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. माझ्याविषयी पुत्रभावना धरा. मला गोकुळात नंद यशोदेच्या घरी नेऊन यशोदेची कन्या इथं घेऊन या. आपण पुन्हा 11 वर्षांनी भेटू. तोपर्यंत 11 वर्ष माझंच ध्यान करा. मी तुमच्यापाशी अवश्य येईन. त्या क्षणी भगवंतांचं चतुर्भुज स्वरूप अदृश्य झालं आणि इवल्याशा 2 हातांचं सुदृढ बालक तिथं प्रकट झालं. बाळकृष्ण प्रकट झाले. प्रभू म्हणले, मला गोकुळात नंदबाबाच्या घरी सोडून या. वसुदेवाने प्रभूंना टोपलीत ठेवलं, त्यावर कापड घातलं. पण बाहेर कसं निघायचं? कारागृहाची दारं बंद आहेत, हातापायात बेड्या आहेत, बाहेर पहारेकरी पहारा करतायत. पण मनामध्ये कोणताही किंतु न आणता भगवंतावरील पूर्ण श्रद्धेनं वसुदेव बाळाला ठेवलेली टोपली उचलतात. त्या क्षणी हातापायातील बंधनं दूर होतात. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात. डोळ्यात बुद्धी आहे. जेव्हा बुद्धी ईश्वराचा अनुभव घेते तेव्हा संसारातील सर्व बंधनं तुटून जातात. जो ईश्वराला आपल्या डोक्यावर घेतो त्याच्यासाठी कारागृहाचीच काय, पण मोक्षाची सुद्धा दारं उघडली जातात. बाहेरचे सगळे पहारेकरी मोहनिद्रेतच आहेत. वसुदेव कारागृहाबाहेर आले. बाहेर पाऊस पडत होता म्हणून बलरामदादा धावत धावत आले. त्यांनी शेषनागाच्या रूपानं बाळकृष्णांच्यावर छत्र धरलं. गोकुळाकडे जाताना वाटेत श्री यमुना राणी होत्या. वसुदेव डोक्यावर भगवंतांना घेऊन जात आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. वसुदेवानी यमुना जलात पाऊल टाकताच यमुनेला आनंदाचं उधाण आलं. भगवंतांच्या चरणांना वंदन करण्यासाठी यमुना राणी वेगानं वर वर येऊ लागली. वसुदेवांच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं. बघता बघता छातीपर्यंत पाणी आलं. वसुदेवांच्या कंठापर्यंत पाणी आलं. पण वसुदेव विचलित झाले नाहीत. पण टोपलीतील भगवंतांनी श्री यमुना राणीची इच्छा जाणली. त्यांनी टोपलीतून आपला इवलासा पाय खाली सोडला. श्री यमुना राणीनं अत्यंत आनंदानं त्या कमलचरणांवर एक कमलपुष्प अर्पण केलं आणि जलस्पर्श केला, वंदन केलं. आणि मग मात्र यमुनेचं जल भराभरा उतरलं आणि वसुदेवांना पलीकडील तीरापर्यंत मार्ग मोकळा करून दिला. वसुदेव गोकुळात पोचले. योगमायेच्या प्रभावानं सर्व गोकुळवासी गाढ झोपेतच बुडालेले होते. वसुदेव नंदबाबाच्या घरी आले. यशोदेच्या कुशीत बालिकारूपी योगमाया होती. वसुदेवानी बालकृष्णाला यशोदेच्या कुशीत ठेवलं आणि योगमायेला उचलून टोपलीत ठेवलं. वसुदेव विचार करतात, मला अजूनही प्रारब्ध भोगणं प्राप्त आहे, म्हणूनच भगवंतांना खाली ठेवून योगमायेला पुन्हा डोक्यावर घ्यायची माझ्यावर वेळ आलेली आहे. योगमायेला टोपलीत ठेवून वसुदेव पुन्हा कारागृहात आले. आणि आता माया आल्याबरोबर सर्व बंधनं आली. हातापायात त्वरित बेड्या पडल्या. कारागृहाची दारं आपोआप बंद झाली. कारण माया बंधन करती आहे. भगवंतांच्या आज्ञेमुळंच वसुदेवानी मायेचा म्हणजेच बंधनांचा स्वीकार केला. कारागृहामध्ये देवकीच्या कुशीत निजलेल्या योगमायेनं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. योगमाया जोरात रडायला लागली. पहारेकरी खडबडून उठले. पळत पळत कंसाला जाऊन त्याने बाळ जन्मल्याचं सांगितलं. रात्रभर झोप न लागलेला कंस धावत धावत आला. कुठाय माझा काळ, कुठाय माझा काळ, त्याला माझ्याकडे द्या. देवकी रडत रडत सांगते, दादा मुलगा नाही, मुलगी आहे, तिला मारू नकोस. कंस विचार करतो, देवांच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. मुलगी असू दे किंवा मुलगा,
वसुदेवाचं 8वं बालक जिवंत राहता कामा नये. त्यांनी त्वेषानं मुलीला देवकीकडून ओढून घेतलं. तिला उचलून दगडावर आपटणार तेवढ्यात योगमाया कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात पोचली. त्यानंतर आकाशात तिनं अष्टभुजा देवीचं रूप घेतलं आणि आकाशवाणी झाली, अरे पाप्या, तुझा काळ अवतीर्ण झालेला आहे आणि तो सुरक्षित आहे. हे ऐकताच कंस शांत झाला, थंड झाला, तसाच उभा राहिला. काय करावं कळेना. इतकी काळजी घेऊन सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. कंसाला त्यानंतर खूप पश्चाताप झाला. कंस म्हणतो, मी खूपच वाईट काम केलं आहे. देवसुद्धा आता खोटं बोलायला लागले आहेत. त्यामुळंच माझ्या हातनं दुष्कर्म झालं. मी तुम्हाला मुक्त करतो. देवकी आणि वसुदेवला कंस मुक्त करतो आणि त्यांना नमस्कार करतो. कंसानं पश्चाताप होऊन देवकी आणि वसुदेवला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा देवकीचा वसुदेवाचा क्रोध शांत झाला. सत्पुरुषांचा कोप नमस्कारानं निघून जातो. कंसाला समजावण्याची हीच वेळ आहे असं समजून वसुदेव कंसाला उपदेश करतात. कंसा, तुझ्याकडे बुद्धी आहे, तुझ्याकडे शक्ती आहे, तू महान पराक्रमी आहेस, परंतु अहंकारामुळं तू आंधळा झालेला आहेस. तू अहंकाराचा त्याग कर. भागवतकार सांगतात, अहंकार त्यागासाठी भक्ती केली पाहिजे. अहंकार हा राहणारच. अहंकार नसेल तर शरीरसुद्धा चालणार नाही. मग त्या अहंकाराला काढायचं कसं? तर मीच्या पुढं मी कोणाचा आहे असं स्वतःला विचारा, म्हणजेच भक्ती सुरू होते. येथे कोणाचा म्हणजे भगवंताचा हा भाव निर्माण झाला की भक्ती सुरू होते. वसुदेव सरळ सांगतात, तुझ्या हातून जे काही घडलं ते अहंकारामुळं घडलेलं आहे. आकाशवाणी आणि भविष्यवाणीमुळं कोणताही राक्षस, कोणताही माणूस कितीही शक्तिशाली असला तरी घाबरतो. इंद्र देवराज आहे, पण अत्यंत घाबरट आहे. आपल्या हातनं राज्य कोणीतरी हिसकावून घेईल ही भीती त्याला कायम वाटत आहे. तसाच कंसाला ही भीती वाटलेली होती. कंस वसुदेव देवकींना मुक्त करतो आणि तिथनं निघून जातो. वसुदेव देवकी यादवांच्याकडे जातात. यादवांना आनंदी आनंद होतो. कंस ताबडतोब मंत्रिमंडळांची बैठक बोलवतो. सगळे रथी महारथी विद्वान एकत्र येतात, चर्चा करतात आणि सगळेजण कंसाला सल्ला देतात. देव विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. देवांना मुळीच घाबरायचं कारण नाही. विष्णूला तर लढायचा मुळीच अनुभव नाही, तो कशाला लढायली. शंकर तर जंगली आहेत, त्यांना लढायचं ठाऊकच नाही. तेव्हा देवांना विनाकारण घाबरू नये. हे कंसराजा, तुझा शत्रू वाढत आहे, मोठा होत आहे, मग काय करायचं? बाजूच्या सर्व प्रदेशात 10 दिवसाच्या आतील सर्व बाळे मारून टाकायची. राजाला वाचवण्यासाठी एवढी हत्या करावी लागली तरी काहीही हरकत नाही, कारण राजा वाचलाच पाहिजे. व्यासमुनींनी मंत्रिमंडळांचं भाषण मुद्दामच लिहून ठेवलेलं आहे. राक्षस गोड गोड बोलतात. सुशिक्षित लोक ही धर्माचा सत्यानाश कसा करतात ते व्यासांनी दाखवलेलं आहे. राक्षस सांगतात, विष्णूंची सर्व स्थाने नष्ट करूया. मग विष्णू महादेव काहीही करू शकणार नाहीत. यज्ञांचा विध्वंस करूया, वेद दूर टाकून देऊया, गाय आणि ब्राह्मणांना छळायला सुरुवात करा, तपाची मस्करी करा, भक्ती आणि श्रद्धा यांची मंदिरं जी आहेत ती नष्ट करा. राक्षस कशा रीतीनं संस्कृती नष्ट करतात ते सुंदरपणे भागवतात व्यासमुनींनी दाखवलेलं आहे. आता मंत्रिमंडळाचा ठराव झाला की 10 दिवसाच्या आतील सर्व बाळे मारून टाकायची. याची जबाबदारी पुतना घेते. इकडं जन्माष्टमीच्या दिवशी नंदांनी 12 वाजेपर्यंत जागरण केलं. सर्व गाढ झोपलेले असताना बाळकृष्ण नंदाघरी आले.
तेव्हा नंदबाबा निजलेले होते. नंदबाबांनी स्वप्नात बघितलं की मोठे मोठे ऋषी मुनी आपल्या अंगणात आलेले आहेत. यशोदेनं उत्तम शृंगार केला आहे आणि तिच्या मांडीवर एक बाळ खेळत आहे. त्या बाळाला यशोदा न्याहाळती आहे. भगवान शंकर त्या बाळाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. नंदबाबाला जाग आली. त्याने हात जोडले आणि ते म्हणाले, हे नारायणा, दया कर. माझ्या घरी गोसेवक गोपाळ कृष्णांचा जन्म होऊ दे. त्यावेळी बाळकृष्णाने लीला केली. पिवळा अंगरखा घातलेलं, कपाळावर कस्तुरीचा टिळा लावलेले बाळकृष्ण रांगत रांगत गोशाळेत आले. नंदबाबांनी बाळाला बघितलं आणि म्हणाले, अरे हेच माझं बाळ आहे, याला मी स्वप्नात आजच बघितलं. तेव्हा बाळकृष्ण नंदबाबांना सांगतात, बाबा, मी तुमच्या गायींची सेवा करायला आलेलो आहे. गोशाळेत आलेल्या कान्हाला पाहून नंदबाबा देहभानच विसरले. त्यानं समजेना आपण जागे आहोत का झोपेत आहोत. इकडं सुनंदानं बघितलं, यशोदेच्या कुशीत इवलासा गोजीरवाणा बाळकृष्ण आहे. ती आनंदानं धावत धावत गोशाळेत आली आणि आपल्या भावाला नंदबाबांना सांगते, दादा दादा, मुलगा झाला रे. आनंदाची लाटच आली. त्या आनंदाच्या लाटेनं सगळ्या गोकुळात परमानंद झाला. नंदाला मुलगा झाला. सुनंदा ओरडायला लागली, यशोदा को लाला भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. नंदाला अतिशय आनंद झाला. सर्व गोप गोपी नटून थटून नंदाचं यशोदेचं अभिनंदन करायला आले. ब्राह्मणाने अनेक शुभ आशीर्वाद दिले. भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेला झाला. पण मथुरेत कोणालाही हे समजलं सुद्धा नाही. स्वर्गात मात्र देवानी जन्म महोत्सव साजरा केला. भगवान श्रीकृष्ण श्रावण वद्य नवमीला गोकुळात प्रकट झाले. हा दिवस गोकुळात नंद महोत्सव म्हणून साजरा केला जातो. नंदानी आज जन्मोत्सवाप्रित्यर्थ यमुनेत स्नान केलं. शांडिल्य मुनींनी नंदाला सोन्याच्या आसनावर बसवलं. सगळ्यांना दान द्यायला सांगितलं. नंदबाबांनी मोठ्या आदरानं अत्यंत आनंदानं सगळ्यांना दान दिलं. दानानं आपल्या धनाची शुद्धी होते. त्यांनी गोदानसुद्धा केलं. कित्येक वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा ऋषीमुनींचा कामभाव नष्ट झाला नाही, अभिमानाचा निराश झाला नाही. तेव्हा हे सर्व ऋषी मुनी ब्रह्मसंबंध होऊन निष्काम होण्याच्या इच्छेनं गायीच्या रूपात गोकुळात आले. नंदबाबांनी 2 लाख गायींचं दान केलं. प्रत्येक गोकुळवासीला वाटत होतं, कान्हा आपलाच आहे, जणू आपल्याच घरी तो जन्मला आहे. सर्वच्या सर्व गोपी धावत धावत कन्हैयाच्या दर्शनासाठी आल्या. जणू काही नवविधा भक्ती ईश्वरासाठी धावतच भेटायला आलेली आहे. गोपींचं एक एक अंग कृष्ण मिलनासाठी, कृष्ण स्पर्शासाठी आसूसलेलं होतं. त्यांचे डोळे म्हणत होते, आमच्यासारखे भाग्यवान कुणी नाही, कारण आम्हालाच सगळ्यात प्रथम कृष्ण दर्शनाचा आनंद मिळाला. गोपींचे हात म्हणायला लागले, आम्ही तर फारच भाग्यवान आहोत. आम्ही प्रभूंना मिठी मारून त्यांची भेट घेऊ. गोपींचे कान म्हणायला लागले, आमच्यामुळंच तुम्हा सर्वांचा भाग्योदय झाला आहे, कारण मी कृष्ण प्रकट होण्याची वार्ता सर्वप्रथम ऐकली ना. आम्ही तर आता कानाचं वेणुवादनसुद्धा ऐकू. गोपीचं हृदय म्हणालं, जोपर्यंत मी द्रवत नाही तोपर्यंत आनंद मिळणारच नाही. गोपींचे पाय म्हणाले, हजारो वर्षापासून केवळ यौवन सुख आणि धनसंपत्तीच्या मागे आम्ही धावत आलो आहोत. आता मात्र आम्ही आज प्रभुदर्शनासाठी धावलो आहोत. आता जन्ममृत्यूच्या दुःखद फेऱ्यातनं आमची सुटका होईल. सर्वांनाच आनंदानुभव येत होता. गोपींच्या वेणीतील फुलं खाली पडत आहेत आणि जणू फुलं म्हणत आहेत, तुम्ही कृष्ण दर्शनासाठी आतुरतेनं धावत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात. तुमच्या डोक्यावर राहण्यास आम्ही योग्य नाही. आम्ही तर तुमच्या चरणावर पडून तुमच्या चरणधुलीच्या स्पर्शानंच पावन होऊ.
यशोदेच्या मांडीवर खेळणाऱ्या सर्वांग सुंदर बाळकृष्णाला गोपी दह्यानं दुधानं अभिषेक करू लागल्या. या सर्व गोपी निर्धन आहेत. दूध आणि दही हेच त्यांचं सर्वस्व आहे. तरीसुद्धा त्या भगवंतांच्यावर त्याचा अभिषेक करतात. कन्हैयाच्या दर्शनानं गोपींचं भानच हरपलं आणि त्या स्वतःलाच दही दुधानं स्नान घालायला लागल्या. त्यांच्या हृदयात आनंदाचा डोह उसळला. गोपी जे काही भेट देत होत्या त्यापेक्षा जास्ती यशोदा त्यांना परत देत होती. कारण नंदबाबांनी यशोदेला सांगितलं होतं की कन्हैया नंदाच्या व्रजभूमीत आल्यापासून व्रजभूमीमध्ये सर्व प्रकारची समृद्धी आलेली आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं निवासस्थान झाल्यामुळं श्रीलक्ष्मीचं ते क्रीडास्थान बनलेलं होतं. तेव्हा संकोच करू नकोस. कान्हा आल्यापासनं घरात लक्ष्मी कोण ठेवून जातं हे समजत नाही. म्हणून भाग्य अनुकूल असेल तेव्हा प्रेमानं निसंकोचपणे दान करावं. भाग्य प्रतिकूल झाल्यावर सर्वस्व जातं. तेव्हा इच्छा असूनसुद्धा दान देता येत नाही. गोपी म्हणतात, यशोदे तुला काही आम्हाला द्यायचंच असेल तर मला कान्हाच द्या. यशोदा आनंदानं त्या गोपीला मांडीवर कान्हाला देते. आनंदी आनंद जीव आज प्रभूला भेटला. नंद महोत्सवाची तयारी तर करावीच लागते. आपल्या शरीराला मथुरा आणि हृदयाला गोकुळ करा, मग नंद महोत्सव करा. तेव्हा हृदय गोकुळात परमात्मा प्रकट होतील. शरीर मथुरा करायचं असेल तर मनाला आसक्तीपासून वाचवायला हवं. पवित्र देह म्हणजेच मथुरा आहे. महाप्रभूंची आज्ञा आहे, मथुरा आणि मधुरा एकच आहे. मनात सतत भगवंतांचं स्मरण ठेवा, म्हणजे हृदयाचं गोकुळ होऊन त्यात कान्हा येईल. प्रत्येक इंद्रियाला भक्तिरसात ओथंबून टाका. आपल्या प्रत्येक इंद्रियाने भक्ती केली तर त्याचं हृदय गोकुळ बनतं. देवाचं स्मरण, देवाचं दर्शन घेतल्यावर डोळे मिटून शांतपणे त्याचं स्वरूप आपल्या आतमध्ये पहा. एकेका इंद्रियांचा विवाह श्रीकृष्णांशी करा, तेव्हाच नंद महोत्सव सफल होईल. नवमीला नंद महोत्सव साजरा झाला. श्रावण वद्य द्वादशीला भगवान शंकर गोकुळामध्ये कन्हैयाच्या दर्शनासाठी आले. शंकर योगीश्वर आहेत तर श्रीकृष्ण योगेश्वर आहेत. आजपर्यंत जे निरंजन होते तेच भोलेनाथ आज अपेक्षाकांक्षी झालेले आहेत. रोज दारासमोर येणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी भिक्षा घालण्याचा यशोदेचा नियम होता. आज गोसाव्याच्या रूपामध्ये महादेवांचं तिच्या घरापुढं आगमन झालं. सगळेजण म्हणायला लागले, हा साधू तर शंकरासारखा दिसतो. काय करणार, शंकर तरी शेवटी आपलं तेज किती लपून ठेवू शकतील ना. शंकरांच्या जवळ यशोदेची दासी भिक्षा घेऊन आली आणि म्हणाली, बाबाजी आपण हिचा स्वीकार करावा आणि कन्हैयाला आशीर्वाद द्या. भोलेनाथ म्हणले, मला भिक्षा नको, मला केवळ बाळकृष्णांचं दर्शन घ्यायचं आहे. दासीनं अजून यशोदेला सांगितलं, हा साधू जरा वेगळा आहे, याला कन्हैयाचं दर्शन हवं आहे, त्याला भिक्षा नको आहे. यशोदेनं खिडकीतनं बघितलं आणि ती महाराजांना म्हणाली, अहो महाराज, भिक्षा कमी वाटत असेल तर मी अधिक भिक्षा देते, पण बाळाला मी काही बाहेर पाठवणार नाही. तुमच्या गळ्यात नाग आहे, बाळ त्याला पाहून घाबरून जाईल. महादेव हसत म्हणतात, माते तुझा कान्हा तर काळाचा काळ आहे, ब्रह्माचं ब्रह्म आहे, तो कुणालाही भिणारा नाही, त्याला कोणाची दृष्टही लागणार नाही, तो मला ओळखतो सुद्धा. यशोदा एकदम विचारते, अहो असं काय बोलता आहात, माझा बाळ किती लहान आहे, तो आपल्याला कसं ओळखेल बरं. तेव्हा त्याच्या दर्शनाचा भलताच आग्रह करू नका. महादेव बाळकृष्णाच्या दर्शनाच्या आशेनंच बसलेले आहेत. नंदबाबाच्या गावाजवळ आज देखील आशेश्वर महादेवांचं मंदिर आहे, जिथं महादेव बाळकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर होऊन
आशेनं बसलेले होते. इकडं बाळकृष्णानं समजलं की महादेव आलेले आहेत आणि आई त्याला तिथं घेऊन जायला तयार नाही आहे. ते जाणून कान्हा जोरात रडायला सुरुवात करतो. दासी यशोदेला म्हणाली, त्या साधूचे ओठ हालत आहेत. तू खरं मान अगर खोटं मान, पण त्यांनी काहीतरी नक्कीच मंत्रप्रयोग केलेला आहे म्हणूनच कान्हा रडत आहे. आजपर्यंत मी असला साधू बघितलेला नाही. मी बाळकृष्णाला बाहेर नेऊन त्या साधूचा आशीर्वाद घेते. तेव्हा यशोदा म्हणते, त्या महाराजांना सांग बाळाला बघा पण टक लावून बघू नका. हे ऐकून कान्हा खुदकन हसतो. दासी बाळकृष्णाला महादेवांच्याकडे घेऊन आली. महादेवांनी कान्हाचं दर्शन घेतलं. त्यांना अतिशय आनंद झाला, पण तृप्ती मात्र झाली नाही. त्यांना कान्हाला भेटायचं आहे. आनंद अद्वैतात आहे, द्वैतात नाही. महादेव यशोदेला म्हणतात, जर तुला बाळाचं भविष्य जाणायचं असेल ना, तर बाळाला माझ्या कडेवर दे, म्हणजे हस्तरेषा नीट पाहता येतील. यशोदेनं कान्हाला महादेवांच्या कडेवर दिलं. शंकर समाधीत मग्न झाले. हरिहर एक झाले तर तिथं कोण बोलेल? तेथे समाधी ठरलेलीच. महादेव म्हणाले, हे यशोदे, तुझा मुलगा सम्राट होईल. अत्यानंदानं भोलेनाथ नाचायला लागले, तांडव नृत्य करू लागले. नृत्यामध्ये भोलेनाथ तन्मयच झाले. तेवढ्यात नंदबाबा तिथं आले. त्यांनी भगवान शंकरांचा जय जयकार केला. बाळकृष्णाला हृदयात ठेवून भोलेनाथ कैलासावर परतले. त्रयोदशीच्या दिवशी नंद मथुरेला कंसाचा वार्षिक कर देण्यासाठी गेले. जाताना सांगून गेले यशोदेला की कान्हाला जपा. कंसाचा कर देण्यासाठी नंदबाबा कंसाच्या राजसभेत आले. कंसाला सुवर्णाचं ताट, पंचरत्ने भेट दिली आणि आनंद वार्ताही सांगितली की त्याच्या या उतार वयात त्यांच्या घरी पुत्र जन्म झालेला आहे. हे ऐकून कंसाला सुद्धा आनंद झाला. त्यांनी त्या बाळाला आशीर्वाद दिला. मोठा झाल्यावर तो राजा होऊ दे, त्याच्या शत्रूचा विनाश होऊ दे, त्याचा जय जयकार होऊ दे. कंसाला काय माहीत की हा कान्हाच त्याचा काळ आहे. न कळतच कंसानं आपल्या शत्रूला आशीर्वाद दिले. तेव्हा नंदबाबा सांगतात, शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे सर्व गोकुळवासियांनी मला पुत्र होऊ दे म्हणून एकादशीचं व्रत केलं होतं. त्यामुळेच मला पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यानंतर नंदबाबा वसुदेवांना भेटायला गेले. शुकदेव वर्णन करतात, नंदबाबा वसुदेवांना भेटायला गेले. वसुदेवांना खूप आनंद झाला. दोघांनी एकमेकांचं कुशल विचारलं. एक तुम्ही लक्षात ठेवा, कुणा मित्राला भेटायला गेल्यावर मित्राला आपल्या सुखाच्या गोष्टी सांगू नका, पण समोरच्याचं दुःख जाणून घेऊन त्याला धीर द्या, त्याचं सांत्वन करा. नंदबाबा म्हणाले, तुमच्या घरी मुलगी झाली होती, पण कंसानं तिला मारण्याचा प्रयत्न केला असं ऐकलं. वसुदेव म्हणले, खरं आहे, पण यात कंसाचा काही दोष नाही. हा सगळा दोष माझ्या कर्माचा आहे. पण तुमच्या घरी जे बाळ आहे ते माझंच बाळ आहे. नंदबाबा भोळेपणानं म्हणतात, होय, आमच्या घरी तुमचाच मुलगा आहे. वसुदेव मनातल्या मनात म्हणतात, कान्हा माझाच आहे. मीच त्याला रात्री तुमच्या घरी ठेवून आलो आहे. पण नंदाला वसुदेवाचं गूढार्थाचं बोलणं समजलंच नाही. वसुदेव नंदाला विचारतो, बंधू, तू राजाचा कर दिलास ना, आता आपली भेट पण झाली आहे. आता तू सरळ गोकुळात जा. वाटेत खेळणी खाऊ वगैरे काही घेत बसू नकोस, कारण आजकाल गोकुळात मोठे मोठे अभिषेकून होत आहेत. तेव्हा तू त्वरित गोकुळात परत जा. हे ऐकून नंदबाबा त्याचे सहकारी गाड्या जुंपून त्वरित गोकुळाकडे निघाले. नंदबाबा विचार करतात, वसुदेवाच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असणारच. आता कोणतं संकट येईल बरं, ह्याचा विचार करत करत व्याकुळ होऊन परमात्म्याचं चिंतन करत करत गोकुळाकडं निघाले. इकडं 10 दिवसाच्या आतील
सर्व बाळांना मारून टाकण्याचा विडा पुतनानं उचलला आणि त्या कामगिरीवर ती निघालीसुद्धा. पुतना गोकुळाकडे निघाली. श्रावणवद्य चतुर्दशीला सकाळी पुतना गोकुळात आली. पुत म्हणजे पवित्र असा अर्थ आहे. जी पुत नाही म्हणजे जी पवित्र नाही ती पुतना. पवित्र काय नाही आहे तर अज्ञान, म्हणून पुतनेचा अर्थ झाला अज्ञान. अज्ञानातून वासनेचा जन्म होतो. पुतना हे वासनेचंच रूप आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.